श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा। माझ्या YouTube चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा। आवळा नवमी का साजरी करावी, कोणत्या सेवा कराव्यात हे बघणार आहोत। गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी आहे कुष्मांड नवमी म्हणजेच आवळा नवमी। कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षातील येणाऱ्या नवमीला आवळा नवमी किंवा कुष्मांड नवमी असे म्हटले जाते। या दिवसापासून द्वापार युगाला सुरुवात झाली होती। या दिवसाला अक्षय नवमी तथा आवळा नवमी म्हणतात। भगवान विष्णूंचा निवास हा आवळा वृक्षात असतो, परंतु या दिवशी सर्व देवी देवता आवळा वृक्षाच्या ठाई येऊन निवास करतात। तसेच या दिवशी आवळा वृक्षातून अमृत बिंदूचा वर्षा होतो अशी मान्यता आहे। तर या आवळा नवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करायचे आहे। या दिवशी आवळ्याच्या झाडाचे किंवा झाड नसेल तर आवळ्यांची पूजा करायची आहे। आवळ्याच्या वृक्षाला धात्री वृक्ष असे म्हणतात। आवळ्याचे किंवा आवळ्याच्या झाडाचे पूजन करताना ओम धात्रे नमः किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय हा जप करून आवळ्याच्या झाडाचे पूजन करायचे आहे। या दिवशी कुष्मांडासूर या दैत्याचा भगवान विष्णूंनी वध केला होता आणि त्याच्या शरीरातून कुष्मांड म्हणजे कोहळ्याचा वेल उत्पन्न झाला होता अशी मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी कोहळा आणून त्याचे पूजन करून ते पुरोहितास दान करतात। या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भोजन करतात। आवळ्याच्या झाडात असलेली सकारात्मक ऊर्जा व सकारात्मक सहवास लाभावा या दृष्टिकोनातून हा उत्सव साजरा केला जातो। या दिवशी श्री दुर्गा मातेचे चतुर्थ रूप कुष्मांडा देवीची उपासना केली जाते। त्यामुळे सेवा म्हणून या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा किंवा देवीची कोणतीही सेवा उपासना केल्यास अतिशय फलदायी ठरते। आध्यात्मिक ग्रंथांनुसार या दिवशी आवळ्याचे झाड लावून त्याची जोपासना करणारा व्यक्ती पुनर्जन्मातून मुक्त होतो असे म्हणतात। वास्तुदोष शमवण्यासाठी या दिवशी नक्कीच आवळ्याच्या झाडाचे रोपण करावे। आवळ्याचे एक तरी झाड लावून वृक्ष संवर्धन नक्की करावे। आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी म्हणून प्रार्थना करावी। आवळ्याचे पंचोपचार पूजन, गोडाचा नैवेद्य, प्रदक्षिणा करावी। जमल्यास आवळ्याच्या झाडाच्या छायेखाली बसून भोजन करावे। यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते। अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणार, कधीही न संपणार। आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी म्हणून प्रार्थना करावी। देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती। लक्ष्मी मातेच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान महाविष्णूंनी तसेच भगवान महादेवांनी लक्ष्मी मातेला दर्शन दिले। आवळ्याचे पूजन केल्यामुळे लक्ष्मी नारायणाची सेवा होते, म्हणून या दिवशी आवळ्याचे आणि आवळ्याच्या झाडाचे पूजन नक्कीच करावे। माहिती कशी वाटली नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका।